जय जय रघुवीर समर्थ। मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहो। समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जनो हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 81 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या मनाला उपदेश करताना एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट त्याला सांगितली की मना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या श्रीवराला, त्या रमापतीला, त्या भगवंताला आपल्या हृदयामधून जाऊ देऊ नकोस, त्याला घट्ट धरून राहा। धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। महादेवाच्या हृदयामध्ये वसणाऱ्या त्या रमापतीला तू घट्ट धारण कर। मग या महादेवाचं हृदय कसं आहे? जे मत्सर विरहित आहे, जे कुठल्याही चिंतांच्या विलापाच्या शिवाय निरंतर रामभक्तीमध्ये रत आहे। असं आमची जीवनाची अवस्था जेव्हा होईल तेव्हाच आम्ही त्या श्रीवराला आपल्या हृदयामध्ये घट्ट धारण केलं आहे असं आम्हाला जाणता येऊ शकेल। मग त्यासाठी महादेवाची ही 5 मुख आपण समजून घेतली। प्रथम मुख जे निरंतर रामनाम घेतंय, दुसरं मुख जे निरंतर राम कथा गातंय, तिसरं मुख जे निरंतर हलाहल प्राशन करतंय, चौथं मुख जे प्रसन्न स्मित हास्य धारण करतंय, आणि 5वं मुख जे निरंतर मौनामध्ये आहे। या 5 मुखांच्या आधाराने आपण जणू काही 5 तत्वांची उपासना करणं गरजेचं आहे। पण इथे एक प्रश्न असा पडू शकतो की महादेवाच्या या 5 मुखांपैकी कुठल्या मुखाच्या आधाराने आपण महादेवाची उपासना करावी बरं? मौन धारण करून करावी का केवळ स्मितहास्य ठेवून करावी का केवळ जे येतंय जीवनामध्ये ते सहन करत राहावं शांतपणे का केवळ रामकथा गावी का केवळ भगवंताचं नाम घ्यावं? सज्जनो, जेव्हा या 5 मुखांपैकी कुठल्या मुखाच्या आधाराने आपण महादेवाची उपासना करावी हा प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये उपस्थित होतो, त्याचं त्वरित उत्तर समर्थ आपल्याला देतात। आणि या महादेवाच्या 5 मुखांपैकी कुठल्या मुखाची उपासना आपण करावी हे देखील आपल्याला सांगतात। काय म्हणतात समर्थ? मना मत्सरे नाम सांडू नको हो। मना, अरे कधीही मत्सर भावाने भगवंताचं हे नाम आपल्या मुखातून जाऊ देऊ नकोस बरं। मना मत्सरे नाम सांडू नको हो। आणि त्या नामाविषयी तुझी भावना कशी असावी? अति आदरे हा निजध्यास राहो। नाम घेताय म्हणजे प्रत्यक्ष त्या श्रीवराला आपल्या हृदयामध्ये तुम्ही प्राप्त करत आहात। तो श्रीहरी तुमच्या हृदयामध्ये प्रगटतोय तेव्हा अत्यंत आदराने त्या भगवंताचं स्वागत करा। त्या रामनामाला घेताना मनामध्ये त्या श्रीहरीच्या अतिशय
आदराने त्याची आपल्या हृदयामध्ये स्थापना करा. मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो, समस्तामध्ये नाम हे सार आहे. या सगळ्या उपासनांमध्ये नाम हे सार आहे. त्याची तुलना, दुजी तुलना तुळिता ही नसाहे. त्याची कशाशीही तुलना केली, कुठल्याही साधन मार्गाशी तुलना केली तरी नामोपासनाची तुलना इतर कुठल्याही साधनेशी करता येत नाही. कारण नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की रामकथा गाणं दुय्यम आहे. याचा अर्थ असा होत नाही की तितिक्षा अर्थात सहन करणं हे दुय्यम साधन आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या मनाची प्रसन्नता स्मित हास्याने धारण करणं हे दुय्यम स्थान आहे किंवा मौन हे दुय्यम स्थान आहे. परंतु एक लक्षात घ्या, या सगळ्या अवस्था महादेवाच्या मुखांच्या जर प्राप्त करायच्या असतील तर त्याचा आत्मा आहे रामनाम. त्या रामनामाच्या उपासनेशिवाय, त्याचं अधिष्ठान असल्याशिवाय केलेली हरीची कथा म्हणजे देखील एक रंजन आहे. त्या रामनामाच्या सान्निध्याशिवाय, त्याच्या अधिष्ठानाशिवाय जीवनामध्ये हलाहल सहन करता येईल हा देखील आपणच आपला निर्माण केलेला एक भ्रम आहे. रामनामाच्या शिवाय स्मित हास्य देखील वरकरणी धारण केलेलं आजच्या काळातलं सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधलं स्मित हास्य आहे. आणि रामनामाशिवाय मौन धारण करणं हा देखील एक रुसवाच आहे. आपणाशी वाद आपणाशी, अशी ही आपणच आपल्याशी वाद करत बसण्याची स्थिती आहे आणि त्यातून आलेलं हे मौन आहे. त्यामुळे या सगळ्या अवस्था हे थोतांड आहे. जर तुमच्या जीवनामध्ये राम नाम नसेल तर तुम्ही या अवस्थांना धारण करू शकत नाही. समर्थांनी अतिशय स्पष्ट असं मूलभूत सारभूत असं साधन आम्हाला दिलं रामनामाचं. सज्जनो, महादेवाला परमप्रिय असलेलं हे रामनाम, त्या रामनामाच्या आधाराने जीवनाच्या या सर्व अवस्था तुम्हाला प्राप्त करता येतात. म्हणून समर्थ म्हणतात की समस्तामध्ये नाम हे सार आहे. नामाची उपाधी रहित अवस्था तर आपण अनेकदा समजून घेतलीच की नामाला कुठलीही उपाधी लागत नाही. उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात तुम्ही भगवंताचे हे नाम धारण करू शकता. कारण जसं शिवतत्व सनातन आहे, शिवतत्व निरंतर आहे, त्याच पद्धतीने त्याला आवडणारं साधन देखील निरंतर असलं पाहिजे ना. मग मला सांगा, कथेसारखं साधन हे निरंतर चालू शकेल का? नाही. कथेला मर्यादा आहेत. ही गोष्ट वेगळी की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कथेची अवस्था देखील फार उंचावरती नेलेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळवीती, अशी या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या पृथ्वीलाच व्यासपीठ करून सांगितलं. या वनचरांनाच आपले श्रोते समजलं आणि त्यांना श्रीहरीची कथा सांगितली. पण ही हरीची कथा इतक्या व्यापकतेने तोच गाऊ शकतो ज्याने निरंतर माझी मज झाली अनावर वाचा अशी ही रामनामाची, ही रामकृष्ण हरी अवस्था प्राप्त करून घेतली. सज्जनो, त्यामुळे कथा ही रामनामाशिवाय रंजन आहे. बघा, आजच्या काळामध्ये मी अनेक कथेच्या निमित्ताने व्यासपीठांना भेटी देत असतो. मला एकदा एक कथावाचक भेटले आणि त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. त्या दृष्टीने त्यांनी त्यांचं चिंतन देखील मला सांगितलं. मला अतिशय त्यांच्याबद्दल आदरभाव वाटला आणि त्यांनी मग अत्यंत खुल्या मनाने शेवटी मला सांगितलं, पण काय करावं दादा, आम्ही कथा सांगतो पण आम्हाला त्या कथेमध्ये गुह्यता कळत नाही. जेवढी गुह्यता तुम्हाला तुमच्या दासबोधाच्या आधाराने किंवा श्री महाराजांच्या वचनाने कथेमध्ये सांगता येते, तेवढी आम्हाला गुह्यता सांगता येत नाही. आमचं चरित्र बऱ्याचदा सपक होतं, तरल होतं. असं का होत असावं? तर मी त्यांना सहज विचारलं की आपल्या गुरूंनी आपल्याला नाम दिलं आहे का आणि आपण ते नामस्मरण किती करता? यावरती ते मौन बसले. मला त्यांचा प्रामाणिकपणा भावला. सज्जनो, कथावाचक हा जोपर्यंत स्वतः रामाच्या नामामध्ये स्वतःला विसरत नाही, आणि हे माझं सांगणं नाही बरं का,
श्री महाराजांच्याकडे एक भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे थोडेसे अघळ पगळ बोलणारे एक साधक होते. त्यांनी महाराजांचं एकदा चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला आणि एवढी जाड कथा घेऊन ते महाराजांच्याकडे आले. महाराजांनी काही पानं चाळली आणि ती सगळी कथा फाडून टाकली. यावरती भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले, काय झालं महाराज? ते म्हणाले, अरे संताचं चरित्र लिहिण्यासाठी चरित्रकार हा जन्माला यावा लागतो आणि संताचं चरित्र त्यालाच कळतं जो रामनामामध्ये स्वतः विसरून गेलेला आहे. सज्जनो, आणि त्यामुळं या रामकथेच्या मध्ये देखील हीच तत्वज्ञानाची परिस्थिती लागू पडते. जो कथाकार रामनामामध्ये स्वतः विसरला त्यालाच त्या श्रीहरीची कथा व्यापकतेने सांगता येते, त्यालाच त्या श्रीहरीची कथा उपाधिरहित होऊन सांगता येते, निस्पृहपणे सांगता येते. अन्यथा बऱ्याचदा आपण बघतो की व्यासपीठ तृष्णेच्या आधाराने आपल्याला त्याची बिदागी किती मिळणार या आधाराने श्रीहरीची कथा करत असतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु श्रीहरीची कथा ही निष्काम भावनेने तेव्हाच होते जेव्हा त्या व्यासपीठावरचा वक्ता हा रामनामामध्ये स्वतः हरवलेला असतो. आणि हे माझं सद्भाग्य आहे की माझ्या मागे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांसारखे सद्गुरू आहेत, ज्यांनी अखंड रामनाम घेतलं आणि त्या रामनामाची दीक्षा आम्हाला दिली. आणि त्या रामनामामुळेच कथेमध्ये देखील आम्हाला कुठल्याच गोष्टीचं स्मरण राहत नाही आणि आम्ही त्या श्रीहरीची कथा गाऊ शकतो. सज्जनो, त्यामुळे श्रीहरीच्या कथेचं अधिष्ठान आहे रामनाम. समस्तामध्ये नाम हे सार आहे. आपण कुठल्या तरी इतर साधनांची स्पर्धा करत, मत्सर करत, आपल्यापेक्षा इतरांना जास्त यश मिळत आहे या भावनेने आपण स्पर्धा करत रामनामाचा विसर पाडत असू. आपल्या जीवनामध्ये अपयश येत आहे हे पाहून आपण जर रामनामाशीच रुसवा बांधत असू तर एक प्रकारे आपणच आपल्या अधोगतीचं कारण ठरत असतो. रामनाम कसं आहे? माझे गोस्वामी तुलसीदास म्हणतात, राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहेर हूं जो चाहसी उजियार. राम नाम रूपी हा दिवा तुमच्या जिव्हा रूपी उंबरठ्यावरती ठेवा आणि बघा तो प्रकाश बाहेरही पडतो आणि तो प्रकाश आतमध्ये देखील पडतो. आम्हाला देखील रामनामाची जर आम्ही निरंतर कास धरली ना तर हे रामनाम आमच्या लौकिक जीवनाला देखील सुयश देईल आणि आमच्या अंतस्थ चित्तामध्ये देखील हा पारलौकिक प्रकाश ते देईल. हे सगळं रामनामामध्ये सामावलेलं आहे. रामनामाचं महत्व गाऊन संपलं असं म्हटलं तर नामाला लटके पण येतं सज्जनो. त्यामुळे नामातून हरिकथा आहे, नामातूनच तितिक्षा आहे. रामनाम आम्हाला तितिक्षा हे स्वभाव करून टाकतं. काही लोकांचा स्वभावच सहनशील असतो, परंतु ते देखील आपली सहनशीलता अनेकदा परिस्थितीच्या पुढे सोडून देतात. परंतु संतांची सहनशीलता बघा की ज्यांनी विष दिलं त्याचं देखील त्यांनी स्वागत केलं. ज्या यवनांनी शेकडो वेळाला थुंकून आपला अपमान केला त्याच्यावरती देखील या शांती ब्रह्माने आपल्या शांतीचं छत्र धरलं. हे सगळं कोण करू शकतं? जो मुखामध्ये नाम धारण करतो ना त्यालाच हे हलाहल आपल्या कंठाशी धारण करता येतं. कसं करता येतं? सज्जनो, रामनामाची साधना काय करतं? आमच्या मनाला सूक्ष्मता प्रदान करतं, एक रिदम येतो मनाला. साधक नाम जप ही लय लाये, ही लय लागते मनाला नामाची. आणि मन एकदा त्या नामाच्या लयीमध्ये वाहून गेलं की मन सूक्ष्म होतं आणि मनाची सूक्ष्मता जशी जशी येते ना तशी वृत्तीला व्यापकता येत जाते. आम्ही सहन करणं कधी सोडतो? जेव्हा वृत्तीचे टॉलरन्सेस, त्याची सहिष्णुता संपते आणि आम्हाला ते खटकतं, त्यावेळेला आम्ही ते ओकतो. म्हणजे एक प्रकारे आम्ही ते वमन करून टाकतो. आम्ही आता सहन करू शकत नाहीये अशा पद्धतीने जगाशी भांडायला लागतो. पण नामामध्ये एकदा का आपलं मन सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म होऊ लागलं की वृत्तीची विशालता इतकी वाढत जाते की हे विश्व मनाला आपल्या कवेमध्ये घेतं. हे विश्व मन आमच्या व्यापकतेला इतकं विशाल करतं की या जगामध्ये सिय राममय सब जग जानी,
करू प्रणाम जोरी जुग पानी. अशा पद्धतीने या विश्वामध्ये सगळं काही राममय दिसू लागतं. सिय राममय, सीता राम रूपाने हे सगळं विश्व आमच्या अंतःकरणात प्रगटतं. मग कोणाचे दोष बघायचे, कोणावरती राग धरायचा? सज्जनो, ही तितिक्षा येते ती रामनामातून येते. म्हणून समर्थ म्हणतात, समस्तामध्ये नाम हे सार आहे. या नामाच्या साधनेसारखं दुसरं कुठलंही साधन नाही. दुजी तुळना तुळिता हीन साहे. नामाची साधना हीच खऱ्या अर्थाने प्रसन्नतेची साधना आहे, स्मित हास्याची साधना आहे. ज्याला हे सगळं हलाहल प्राशन करून कंठाशी धारण करता येतं आणि ह्याच्या उपर हा साज चढवता येतो, तो म्हणजे प्रसन्नतेचा, या स्मित हास्याचा. सज्जनो, हे स्मित हास्य हे स्वभाव झाला पाहिजे आणि तो स्वभाव होतो रामनामाने. कारण रामनामाची साधना ही आनंदाची साधना आहे, त्या सच्चिदानंदाची साधना आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराज म्हणायचे की रामनाम घेणं म्हणजे कसं आहे, बुंदीचे लाडू वळणं आहे. बुंदीचा लाडू वळताना जसं हाताला साखरेचं पाणी लावतात, त्याप्रमाणे सज्जनो, नाम घेताना तुम्ही देखील तुमच्या वृत्ती प्रसन्न करा, कारण तुम्ही प्रसन्नतेची साधना करताय. असू द्यात जीवनामध्ये अनेक संकट, असू द्यात कदाचित तुम्हाला देहव्याधी असतील, असू द्यात कदाचित संसारामध्ये एखादा प्रसंग तुम्हाला अत्यंत त्रास देतोय. पण आता आपल्या मनाला सांगा, आता आपण नाम घ्यायला बसलोय ना, आता हे सगळं थोडा वेळ लांब राहू द्या बरं. त्या मंदिरामध्ये एक फार छान वाक्य लिहिलेलं असतं की आपली पादत्राणे आणि आपला अहंकार इथं काढून ठेवावा. मला असं वाटतं की नाम घेताना देखील आपण हेच सांगावं की आता या मनाच्या सगळ्या काळजी, चिंता आपण काही काळ उतरून ठेवाव्या ते डोक्यावरून, आणि या मनाला त्या नामामध्ये आनंदाने घेण्याची सवय लावूयात. अत्यंत निग्रहपूर्वक आपलं मन प्रसन्न करून, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणून आपण या नामाची उपासना करायला शिकावं. म्हणजे महादेवाचं हे चौथं स्मित हास्याचं तोंड आपल्याला स्वाभाविकपणे प्राप्त होईल. आणि नाम घेणाऱ्या माणसाला मौन धारण कर हे सांगावंच लागत नाही. ज्ञानदेव म्हणे, सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. तुम्ही नाम घेताय तेव्हा स्वाभाविकपणे मौनामध्येच आहात. प्रपंच तुम्ही गरजेपुरता कराल, आलेल्या लोकांशी तुम्ही गरजेपुरतं बोलाल, तुम्ही कुठलाही आविर्भाव करणार नाही, कुठल्याही प्रकारच्या पाट्या आपल्या जवळ लिहून ठेवणार नाही, तुम्हाला वेगळं काहीच करावं लागणार नाही. पण तुम्ही हे सगळं करत असताना एक स्वाभाविक मौन धारण कराल, कारण तुम्हाला नामाला सोडून अजूनही काही बोलावं हे वाटणारच नाही. हे कोणाला कळतं? ज्याला नामाची सुप्रीम व्हॅल्यू कळाली त्याला कळतं. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिता हीन साहे. त्यामुळे सज्जनो, राम नाम हे आमच्या जीवनाच्या सर्व व्यथांना बाजूला ठेवून आपण अत्यंत प्रसन्नतेने घ्यावं. जीवन हे हलाहल रूपानेच येतं, ते कंठाशी धारण करावं. आणि हे सगळं करण्यासाठी रामनामाची शक्ती आपण आपल्या जीवनामध्ये निरंतर उपासनेच्या मार्गाने मिळवत राहावी. हेच समर्थांच्या या श्लोकाचं सारभूत चिंतन आहे. आपल्याला या श्लोकामध्ये कुठले प्रश्न असतील, आपलं काही चिंतन असेल तर जरूर झी24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिहून पाठवावं. आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय.